सर्व BATYच्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रो, आजच्या तासाला आपल्याला औद्योगिक अर्थशास्त्रातील प्रकरण 3 मधील शेवटचा टॉपिक पाहायचा आहे, जो की भारतीय अर्थव्यवस्थेवर उदारीकरण आणि खाजगीकरणाचा झालेला परिणाम. हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. यापूर्वीच्या तासाला आपण 1991चं धोरण आणि त्या धोरणामुळे औद्योगिक क्षेत्रात काय वृद्धी झाली किंवा काय इफेक्ट झालेत, ते इफेक्ट आपण पाहितलेले आहेत. तर आपण पाहितलं की 24 जुलै 1991 रोजी अ, भारताचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी नवीन आर्थिक धोरण 1991ला स्वीकारलं. का स्वीकारलं याची आपण कारणे पाहितलेली, कारण अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. विदेशी चलनाचा साठा आपल्याकडे केवळ 10-15 दिवस पुरेल एवढाच होता. चलनवाढीचा दर 15-16% गेला होता. अर्थव्यवस्थेत बँकेचे व्याजदर मोठ्या प्रमाणात वाढले होते. शासनाची वित्तीय तूट मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि त्याचबरोबर कर्जाचा भारही मोठ्या फार 55% GDPच्या 55% कर्ज वाढलं होतं. सार्वजनिक क्षेत्राचा तोटा वाढला होता. एकंदरीत सगळी अर्थव्यवस्था ही अडचणीत आलेली होती किंवा डबघाईला आली होती किंवा दिवाळखोरीकडे जाऊ लागली आणि म्हणून आपण पाहतो की त्या कारण आपली अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती. आपण या ठिकाणी आयातीवर निर्बंध होते. आपण पाहतो की परवाना राज पद्धती होती. MRTP ॲक्ट होता. त्यामुळे उद्योगाचं विस्तारीकरण होत नव्हतं. 100 कोटीपेक्षा गुंतवणूक करायची असेल तर सरकारची परवानगी आवश्यक होती. ह्या सगळ्या तरतुदींमुळे भारतीय अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्था संकुचित अर्थव्यवस्था झालेली होती आणि त्यामुळे आपण पाहतो की मोठ्या फार बेकारी होती, दारिद्र्य होतं, आर्थिक विषमता होती आणि संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं होतं आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या मध्ये विकास फार झाला नाही. लोकांना आपण पाहतो की तोपर्यंत शिक्षणही मिळालं नाही किंवा आधुनिक शिक्षण घेता आलं नाही किंवा तंत्रज्ञानाचा वापर करता आला नाही किंवा तशा प्रकारचं संशोधन भारतीय अर्थव्यवस्थेतही झालं नाही. कारण आपण पाहतो की शिक्षणाचा विस्तारच ग्रामीण भागापर्यंत झालेला नव्हता आणि म्हणून दर्जेदार शिक्षणही मिळालं नाही आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्था ही कुंठित अर्थव्यवस्था झाली होती आणि आपण पाहतो की यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी मनमोहन सिंगांनी आपण पाहतो आणि माननीय पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी नवीन सुधारणा धोरण न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991ला जून जुलैमध्ये आणली आणि आपण पाहतो की 24 जुलै 1991ला नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं आणि त्या धोरणामध्ये जी नियंत्रणे होती ती नियंत्रणे या ठिकाणी हटवलेली आहेत. आपण पाहतो की 1991च्या औद्योगिक धोरणाची काही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहितलेली आहेत की त्यामध्ये विशेषतः पहिलं वैशिष्ट्य आपण पाहितलेलं आहे की परकीय गुंतवणुकीला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. परकीय तंत्रज्ञानाला मान्यता दिलेली आहे. आयात निर्यातीवरील बंधने उठवलेली आहेत. त्यानंतर परवाना पद्धती शिथिल केलेली आहे आणि MRTP ॲक्ट शिथिल केलेला आहे. त्याचबरोबर लघुउद्योगाला जे आरक्षित होतं 350-400 वस्तू ज्या लघुउद्योगामध्येच निर्माण व्हाव्यात यासाठी आरक्षित केल्या होत्या. ते आरक्षण उठवलं आणि आपण पाहतो की लघुउद्योगाची गुंतवणूक मर्यादा वाढवली आणि त्यामुळे लघुउद्योगाच्याही विकासाला एक पोषक वातावरण निर्माण करण्याचं कार्य मोठे उद्योग आणि लघुउद्योग आपण पाहतो की या दोन्ही उद्योगांना मिळून अर्थव्यवस्था उत्तेजित करण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेला विकासाकडे नेण्यासाठी एक अनुकूल वातावरण निर्माण व्हावं या अनुषंगाने आपण पाहतो की अर्थव्यवस्था ही खुली करण्यात आली किंवा मुक्त व्यापाराचं धोरण किंवा तसं जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं. त्याचबरोबर आपण पाहतो की 1991च्या औद्योगिक धोरणाचं आणखी एक वैशिष्ट्य महत्त्वाचं की सार्वजनिक क्षेत्राची तर क्षेत्र कमी करून खाजगी क्षेत्राचा वाटा वाढवणे किंवा खाजगी क्षेत्राला संधी देणे. तर तशा प्रकारे आपण पाहतो की नंतर आपण शासनाने गुंतवणुकीचं धोरण आणलं. जे सरकारी उपक्रम तोट्यात होते त्याचं खाजगी क्षेत्राला ते विकले. जे नफ्यात आहेत ते चालवण्यासाठी हळूहळू आपण पाहतो की त्याची भागीदारी शासनाने आपण पाहतो त्याच्यातला शेअर्स कमी केलेला आहे. 100% जिथे गुंतवणूक होती तिथे 51% आणली आपण पाहतो. आज आपण पाहतो की सर्व क्षेत्रामध्ये शासनाने खाजगी क्षेत्राला सहभाग करून घेतलेला आहे. खाजगी क्षेत्राकडे भारतीय अर्थव्यवस्था झुकत आहे. आपण पाहतो की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतावर आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात विदेशी आक्रमणे झाली आणि त्यातून भारताची खूप लूट झाली आणि भारत हे गरीब राष्ट्र झालं. आपण पाहतो की त्यामुळे साधारणपणे जेव्हा 1947ला 55% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. त्याचबरोबर 80% लोक हे अल्पभूधारक होते. म्हणजे फार काही इन्कम सोर्सेस त्यांच्याकडे नव्हते. उगाच 10-20% लोक बऱ्यापैकी होते आणि अशा प्रकारच्या स्थितीमध्ये
खाजगी क्षेत्राला संधी दिली तर ह्या लोकांवर अन्याय होईल, ह्या लोकांची पिळवणूक होईल, ह्या लोकांना विकासाच्या संधी निर्माण होणार नाहीत. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्थेकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळेसच्या नेतृत्वानं प्रयत्न केले आणि एक सरकारी उपक्रमाच्या माध्यमातून उत्पादन, उपभोग आणि आपण पाहतो की विनिमय, वितरण ह्या गोष्टी चालू लागल्या आणि तशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात सरकारी गुंतवणूक झाली. परंतु आपण पाहतो की त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या फार प्रमाणात कर्ज वाढलं, तुटीच्या अर्थसंकल्पातील तूट वाढली, वित्तीय तूट वाढली, महसुली तूट वाढली, त्याचबरोबर मग आंतरराष्ट्रीय व्यापार तुटीचा झाला, आयात वाढली, निर्यात काहीच नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी हे अर्थव्यवस्थेमध्ये जी काही नियंत्रणे होती, सरकार जे नियंत्रित करत होतं, ती नियंत्रणे शिथिल केल्यामुळे अर्थव्यवस्था ही उदारीकरण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर खाजगी क्षेत्राला संधी दिल्यामुळे खाजगीकरण केलेलं आहे आणि आपण पाहतो की आता आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांचा आपण मेंबरशिप स्वीकारलेली ज्यामध्ये आपण पाहतो WTOच्या करारावर आपण स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत आणि WTOच्या तत्वानुसार, उद्दिष्टानुसार किंवा त्याच्या प्रोग्राम्सनुसार आपल्याला आता आपली अर्थव्यवस्था आपण खुली केलेली आहे. हळू खुली करण्याची एकदम काही 100% खुली केली नाही, पण त्याचे टप्पे आहेत. उदारीकरणाचे टप्पे. अर्थव्यवस्था खुलीकरण करणे म्हणजेच उदारीकरण, अर्थव्यवस्था नियंत्रणमुक्त करणे म्हणजेच उदारीकरण, असं आपल्याला उदारीकरणाच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहायला मिळतात. की उदारीकरण ही एक व्यापक संकल्पना असून भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने चालू असलेला प्रवास उदारीकरणाच्या संकल्पनेवर आधारित आहे. नियंत्रित अर्थव्यवस्थेच्या जागी बाजारभिमुख, खुल्या व मुक्त स्पर्धेवर आधारित अर्थव्यवस्था ही उदारीकरणाच्या प्रक्रियेतील मूळ संकल्पना आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील सरकारची उद्योजक व्यावसायिक भूमिका कमी करून खाजगी उद्योजकांना अधिकाधिक वाव देणे हे त्यामध्ये अंतर्भूत आहे, असं आपल्याला म्हणता येईल. उदारीकरणाचा या ठिकाणी अर्थ सांगितलेला आहे, की सरकारने अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर टाकलेली बंधने कमी करून ती शिथिल करणे, बंधने कमी करणे किंवा शिथिल करणे या प्रक्रियेला उदारीकरण असं म्हटलेलं आहे. किंवा दुसरा अर्थ सांगितलेला आहे, की पूर्वीपासून सरकारने विविध सामाजिक, आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अर्थव्यवस्थेच्या विभिन्न क्षेत्रावर विविध बंधने टाकली होती. या बंधनाची स्वरूपे पुढील प्रमाणे होती: सार्वजनिक क्षेत्र आरक्षण धोरण, लघुउद्योग आरक्षण धोरण, औद्योगिक परवाना पद्धती, उद्योगांचा MRTP मर्यादा, परकीय वस्तू व सेवा भांडवल यांच्या आयातीवर बंधने, औद्योगिक स्थानिकीकरणावर बंधने. ही बंधने कमी करणे, काढून टाकणे किंवा शिथिल करण्याची प्रक्रिया म्हणजेच उदारीकरण होय. आता उदारीकरण म्हणजे काय हे लक्षात आलेलं असेल. त्याला इंग्लिशमध्ये लिबरलायझेशन असं म्हणतात, की उदारीकरण म्हणजे अर्थव्यवस्थेवरील जी आंतरराष्ट्रीय पातळीवरची बंधने, ती बंधने मुक्त करणे किंवा शिथिल करणे, अशा प्रकारे उदारीकरण असं म्हणतो. मग या उदारीकरणाची काही उद्दिष्टे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात, की जे की 1991च्या उदारीकरणाच्या धोरणाची प्रमुख उद्देश किंवा उद्दिष्टे याप्रमाणे होती, की औद्योगिक उत्पादनाची अंतर्गत स्पर्धा वाढविणे म्हणजे म्हणजे औद्योगिक उत्पादन निर्मितीला वातावरण निर्माण करणे किंवा उत्पादन वाढीचा वेग वाढवणे. त्यानंतर परकीय गुंतवणूक व तंत्रज्ञान आकर्षित करणे हा एक उद्देश होता. आपण पाहतो, की त्यापूर्वी परकीय गुंतवणूक तंत्रज्ञानावर बंधने होती किंवा तशा प्रकारची निर्बंधने होती, म्हणून परकीय तंत्रज्ञान आणि गुंतवणूक भारतात 1991 पूर्वी आली नाही. परंतु या उदारीकरणाच्या धोरणाने ती येण्यासाठी बंधने मुक्त केली आणि लोकांना आवाहन केले, की आमच्या देशात या आणि गुंतवणूक करा. त्यामुळे आपण पाहतो, की विदेशी गुंतवणुकीमुळे विदेशी कर्ज घ्यायची गव्हर्नमेंटला गरज पडत नाही. त्यामुळे देशात रोजगार निर्मिती होते. नाहीतर शासनाला रोजगार निर्मिती करण्यासाठी, त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी विदेशी कर्ज घ्यावं लागत आणि विदेशी कर्ज प्रचंड प्रमाणात वाढलं होतं. तर तसं विदेशी कर्ज घेऊन गुंतवणूक करण्यापेक्षा विदेशी गुंतवणुकीलाच जर आपल्या देशात एक आव्हान केलं किंवा तशा प्रकारचं अनुकूल वातावरण केलं किंवा अनुकूल कायदे केले आपल्या देशात विदेशी गुंतवणूक यावी, तर त्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात आपण पाहतो मागणीच्या प्रमाणात वाढत्या लोकसंख्येला पुरवठा निर्माण होईल, नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय होणार नाही, लोकांना रोजगार प्राप्त होईल आणि गुणवत्तायुक्त आणि कमी किमतीमध्ये
वस्तू या ठिकाणी पुरवल्या जातील किंवा पुरवठा होईल आणि त्यामुळे एक स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन लोकांना त्याचा फायदा होईल किंवा अर्थव्यवस्थेचा विकास होईल. अशा प्रकारचं अनुकूल वातावरण या उदारीकरणाच्या माध्यमातून देशात करणे हा एक उद्देश त्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर देशातील कर्जाचे प्रमाण कमी करणे. आपण पाहिलं तो आकडा की 55% पर्यंत जीडीपीच्या हा रेशो गेला होता. आता तो 35% पर्यंत आहे. आपण पाहतो की जर जीडीपीच्या 50% पेक्षा कर्जाने मर्यादा ओलांडली तर अर्थव्यवस्था ही दिवाळखोरीकडे वळत असते किंवा तशा प्रकारची आर्थिक बंधने किंवा शासन कर्जबाजारी होण्याचं प्रमाण चान्सेस जास्त असतात आणि म्हणून कर्जाचं प्रमाण मर्यादित असावं अशा प्रकारे अर्थतज्ञ म्हणतात आणि आपण पाहतो की 91च्या पूर्वी कर्जाचा पुरवठा कर्जाचं ओझं भारतीय अर्थव्यवस्थेवर भरपूर झालं होतं आणि तो कमी करण्यासाठी उदारीकरणाचा मार्ग आपण स्वीकारला. त्याचबरोबर विकसित देशांना निर्यात करण्याची संधी आपल्या भारतीय लोकांना प्राप्त करून देणे. आपण पाहतो की निर्यातीवरही बंधने होती, तीही बंधने मुक्त केली आणि उलट आता अनुदाने सुरू केली, की जास्तीत जास्त लोकांनी निर्यात करावी यासाठी शासन विशेष असं सवलती देतं. करामध्ये प्रोत्साहनकारी योजना आखतं. विशिष्ट निर्यात करणारे उद्योग या ठिकाणी स्थापन व्हावेत त्यासाठी करामध्ये सवलत, विविध योजना जाहीर करतं, सवलतीच्या योजना जाहीर करतं आणि निर्यातीवर भर देतं. आपण पाहतो की व्यापारवाद्यांचे विचार, निसर्गवाद्यांचे विचार, ॲडम स्मिथचे विचार त्यांनी असं सांगितलं की राष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर निर्यात ही वाढली पाहिजे. कारण निर्यातीतून आपण पाहतो की संपत्ती मोठ्या फार प्रमाणात जमा होते आणि संपत्ती किंवा राष्ट्र जर श्रीमंत करायचं असेल तर देशाची निर्यात वाढली पाहिजे. विदेशी व्यापार हा कसा झाला पाहिजे? अनुकूल झाला पाहिजे आणि म्हणून निर्यात ही महत्त्वाची आहे. आपण पाहतो की त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्राची तसेच सरकारची सरकारची भूमिका कमी करणे. कुठली भूमिका कमी करणे? उत्पादन क्षेत्रातील भूमिका करणे. आपण पाहतो की सरकार सगळ्याच गोष्टी करू लागलं, उत्पादनही करू लागलं, म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती करू लागलं आणि कायदे करून त्यावर नियंत्रणही आणू लागलं. अशी दुहेरी भूमिका होती. आता फक्त शासनाची भूमिका ही नियंत्रणाची आहे, उत्पादन निर्मितीची नाही. तर हे हळू आपली अर्थव्यवस्था आता भांडवलशाहीकडे वळत असलेले आपल्याला दिसून येते. तरीही आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला जरी संधी दिली, तर सामाजिक न्यायाची भूमिका कठोरतेने पालन करण्याचं कार्य गव्हर्नमेंट आजही करतं. गरीब लोकांच्या आर्थिक हिताची जपवणूक करण्याचं एक नैतिक कर्तव्य आजही गव्हर्नमेंट पार पाडतं आणि ते कर्तव्य पार पाडून अर्थव्यवस्थेचा जेवढा विकास करता येईल, आपण पाहतो की जेवढी गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये जास्त, तेवढा रोजगार जास्त, तेवढं नैसर्गिक साधनांवर प्रक्रिया जास्त, तेवढं शेतमालावर प्रक्रिया जास्त, शेतमालावर प्रक्रिया जास्त तर शेतमालाच्या किमती वाढतील. किमती वाढल्या तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होईल. एवढा फायदा आपण पाहतो की उदारीकरणाचा या ठिकाणी होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल. मग उदारीकरण कुठे-कुठे केलं? त्याची व्याप्ती या ठिकाणी थोडक्यात काही मुद्द्यांमध्ये आपण पाहूया, की उदारीकरण आपण पाहतो की औद्योगिक क्षेत्रामध्ये उदारीकरण केलेलं आहे. आपण पाहिलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणुकीला, विदेशी तंत्रज्ञानाला परवाना राज पद्धती बंद केली. एमआरटीपी ॲक्ट शिथिल केला. अ, त्याचबरोबर लघुउद्योगाचं जे आरक्षण होतं ते शिथिल केलं. लघुउद्योगातील गुंतवणूक वाढीच्या मर्यादा वाढवल्या. त्याचबरोबर खाजगी क्षेत्राला संधी दिली. त्याचबरोबर सरकारी उपक्रमाचं निर्गुंतवणुकीकरण केलं. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक व तंत्रज्ञानाला मुक्त प्रवेश दिला. त्याचबरोबर औद्योगिक स्थानिकरणाचं जे धोरण होतं शासनाचं, की एखादा मोठा उद्योग जर एखाद्या ठिकाणी स्थापन झाला, तर 25 किलोमीटरच्या आत दुसरा उद्योग स्थापन करता येत नव्हता. ही बंधने शासनाने मग शिथिल केली उदारीकरणामध्ये, की तुम्हाला जिथे पाहिजे तिथे कारखाना स्थापन आता उद्योग स्थापन करू शकता. पहिले ही बंधने होती. त्यामध्ये अंतराचं बंधन होतं, भांडवलाचं बंधन होतं, सगळ्याच गोष्टी बंधने होते आणि त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणी परवाने घ्यावे लागत होतं आणि आपण पाहतो की शासनाचे परवाने मिळणे किती कठीण काम होतं. त्यामध्ये होणारा भ्रष्टाचार हे सगळं आता बंद केलं आहे आणि आता शासनाने एक खिडकी योजना आणलेली आहे. ऑनलाईन अर्ज करायचा कोणत्याही उद्योजकाने, मग तो देशी असो की विदेशी असो. ऑनलाईन अर्ज केला की 8 दिवसात तो अर्जाचा निर्णय गव्हर्नमेंटचा होणार आहे त्याच्यावर. म्हणजे 8 दिवसात तुम्हाला सगळ्या परवानग्या ऑनलाईन कुठेही कोणत्या ऑफिसला न जाता घरबसल्या उद्योग स्थापनेच्या परवानग्या आता शासन देत आहे. एवढं शिथिलीकरण अर्थव्यवस्थेचं केलेलं आहे. त्याच्या पाठीमागे हाच उद्देश, की मोठ्या फार प्रमाणात देशामध्ये उद्योग यावेत, गुंतवणूक व्हावी, नैसर्गिक साधनांचा वापर व्हावा, देशातील युवकांना नोकऱ्या मिळाव्या,
देशात उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढावं, त्याची गुणवत्ता वाढावी, त्याच्या किमती कमी व्हाव्या, त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण व्हावी आणि एक बाजारधिष्ठित अर्थव्यवस्था उभा करण्याचं कार्य या उदारीकरणाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये आज होत असलेलं आपल्याला दिसून येतं. हा पहिला मुद्दा झाला. उदारीकरणाचे विविध टप्पे आहेत किंवा अवस्था आहेत. त्यामध्ये पहिलं आपण हे 7-8 मुद्दे जे पाहितले ते औद्योगिक क्षेत्रातील उदारीकरण होतं. आता वित्तीय क्षेत्रातील उदारीकरण आपण पाहूया, की आपण पाहतो की वित्तीय क्षेत्र म्हणजे बँकिंग क्षेत्र, कर्ज पुरवठा करणारं क्षेत्र. आपण पाहतो की कर्ज पुरवठा 2 प्रकारातून होतो. अल्प व मध्यमकालीन बँकिंग क्षेत्राच्या म्हणजे मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून किंवा चलन बाजाराच्या नाणे बाजाराच्या माध्यमातून होतं. अल्पकालीन व मध्यमकालीन कर्ज पुरवठा. तर दीर्घकालीन पुरवठा हा म्हणजे भांडवल बाजारातून होतो. 2 बाजार आहेत वित्त पुरवठा करणारे, नाणे बाजार आणि भांडवल बाजार. नाणे बाजार म्हणजे अल्पकालीन व मध्यमकालीन कर्ज पुरवठा जो की बँकांच्या माध्यमातून होतो त्याला आपण नाणे बाजार असे म्हणतो. आणि भांडवल बाजार म्हणजे वित्त संस्थांकडून जो दीर्घकालीन कर्ज पुरवठा होतो. आपण पाहतो की जे वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था असतात दीर्घकालीन कर्ज पुरवठा जसं की औद्योगिक क्षेत्राला आपण पाहतो की औद्योगिक वित्त महामंडळ मोठ्या फार प्रमाणात 20-20 वर्षाचा टर्म असते, 40 वर्षाची टर्म असते. कमी व्याजदरावर हे उद्योग किंवा संस्था कर्ज पुरवठा करत असतात. त्याचबरोबर लघुउद्योग वित्त संस्था सिबडी ज्याला आपण म्हणतो ती स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून लघुउद्योगाला मोठ्या प्रमाणात दीर्घकालीन कर्जाचा पुरवठा होतो. अशा प्रकारच्या अनेक वित्त संस्था आपल्या भारतात आहेत. त्याला आपण भांडवल बाजार असं म्हणतो. भांडवल बाजार म्हणजे दीर्घकालीन कर्जाचा पुरवठा होतो आणि नाणे बाजार म्हणजे अल्पकालीन. यामध्येही खूप सुधारणा करण्यात आल्या, की आपण पाहतो की 1991च्या पूर्वी खाजगी बँकांना परवानगी नव्हती, विदेशी बँकांना परवानगी नव्हती. सगळ्या सरकारी बँका होत्या किंवा सहकारी बँका होत्या आणि त्यांचे व्याजदर हे गव्हर्नमेंट ठरवत होतं. आपण पाहतो की व्याजदर किती असावेत हे यावर मर्यादा होत्या. गुंतवणूक किती करायची, कर्ज कोणाला किती द्यायचे हे सगळ्यावर मर्यादा होत्या. आपण पाहतो की 1991 पर्यंत बँकेतून 10,000चं लोन सुद्धा भेटत नव्हतं. कारण बँकांकडे पैशाचा पुरवठाही कमी होता. कारण आपण पाहतो की यांना स्पर्धाच नव्हती. फक्त सरकारी बँका होत्या, खाजगी बँका नव्हत्या, विदेशी बँका नव्हत्या, विदेशी पैसा नव्हता आणि त्यामुळे देशांतर्गत जे व्यवहार होते ते मर्यादित होते आणि मर्यादित व्यवहारातच बँकेचे ऑनलाईन बँकिंग सिस्टम आता आली. पहिलं काहीच नव्हतं. सगळं बँकिंग व्यवहार हा हा लेखी व्हायचा, कागदोपत्री व्हायचा आणि लिहिण्यातच लोकांचा वेळ जायचा. 10 ठिकाणी नोंदी करणे, त्याच्यामधून होणाऱ्या चुका आणि त्यामध्ये होणारा भ्रष्टाचार आपण पाहतो की त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास झाला नाही, उद्योगांना कर्ज पुरवठा भेटला नाही, लोकांना कर्ज पुरवठा झाला नाही. त्यामुळे लोकांना घरं बांधता आली नाही, वाहने घेता आली नाही, कुठली कामं करता आली नाही, उद्योजकांना उद्योग उभा करता आले नाही. आणि आपण पाहतो की आता यामध्ये नवीन सुधारणा आपण पाहतो की बँकिंग सुधारणामध्ये नरसिंहम कमिटी आली आणि नरसिंहम कमिटीने बँकिंग क्षेत्रात NPA सारखी कन्सेप्ट आणली. व्याजदरावरील नियंत्रणे या ठिकाणी मुक्त केली. बँकांना अधिकार देण्यात आले. त्याचबरोबर विस्तारीकरणाच्या मर्यादा उठवल्या. बँकेचं विस्तारीकरण, खाजगी बँकांना संधी दिली. त्याचबरोबर विदेशी बँकांनाही परवाने दिले आणि आज आपण पाहतो की आता बँका लोकांच्या दारात आहेत. साहेब तुम्हाला कर्ज घ्यायचे का? आज बँका 25-25, 50-50, 1-1 कोटीपर्यंत कर्ज देत आहेत. जे की पहिले आपण पाहतो सरकारी बँका ह्या 10,000च्या वरील 20,000च्या वरील कर्ज देऊ शकत नव्हत्या. त्यामुळे लोकांचे व्यवहार खूपच मर्यादित होते. आज आपण पाहतो की लोकं कोट्यानं कर्ज घेऊन मोठे उद्योग उभे करत आहेत. आपला साइड बिझनेस करत आहेत. व्यापारातही मोठ्या फार प्रमाणात आता त्यामुळे अनुकूल वातावरण झालेले की या बँका आता सर्वांनाच कर्ज पुरवठा करत आहेत. या बँका सगळ्या कर्मचाऱ्यांपुरत्या पहिल्या मर्यादित होत्या. आता आपण पाहतो की या बँका ग्रामीण भागापर्यंत अगदी दुर्बल घटकापर्यंत गेलेल्या आहेत, की ज्यांना कुठलंही पत नाही त्यांना कर्ज पुरवठा आता बँका पहिलं ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेवूनच कर्ज पुरवठा दिला जात होता. आता विदाऊट म्हणजे ज्याला आपण हे पत म्हणतो की ठेवण्याची आता गरज नाही. किंवा आता आपण पाहतो की बँकांमध्ये एवढी स्पर्धा निर्माण झालेली आहे, की बँका आता लोकांच्या दारात जात आहेत, की तुम्हाला कर्ज पाहिजे का? एवढा आता आपण पाहतो की बँकेकडे पैशाचा पुरवठा झालेला आहे. विदेशी पैसा बँकांकडे आलेला आहे. खाजगी बँका आता स्पर्धेत उतरलेल्या आहेत. सरकारी बँकाही आता त्यांचीही कार्यक्षमता वाढलेली आहे. कारण त्यामध्ये सुधारणा केली. आपण पाहतो की सगळं बँकिंग क्षेत्र आता ऑनलाईन केलेलं आहे. आता घोटाळे कमी व्हायला लागलेत ऑनलाईन. तरी आपण पाहतो की बरेच लोकं आता बँकांना फसवत आहेत. त्यामध्ये घोटाळे आता आपण पाहितले की अ, अ, बरेच घोटाळे झालेले आहेत.
तर घोटाळ्यावर आता आर-बी-आयचं कंट्रोल येत आहे. हळू-हळू अर्थव्यवस्था सुधरत आहे आणि ऑनलाईन व्यवहार आता होत आहेत आणि त्यामुळे जेवढे ऑनलाईन व्यवहार होत असतील, तेवढे बँकेच्या देशाच्या विकासासाठी ते चांगले असतात आणि हे उदारीकरणाच्या माध्यमातून हे सगळं शक्य झालेलं आहे आणि म्हणून हे उदारीकरणाचे फायदे आहेत किंवा परिणाम आहेत, की अनुकूल परिणाम आपण म्हणूया, की उदारीकरणामुळे लोकांच्या हातात पैसा खूप आला, पैशाचा पुरवठा वाढला, लोकांचं उत्पन्न वाढलं, लोकांच्या गरजा वाढल्या आणि लोक मग शेती सोडून जो की पूर्वी एकच व्यवसाय होता शेती. शेती सोडून लोक व्यापार करायला लागले, उद्योजक कोणी व्हायला लागले, कोणी साइड बिझनेस करायला लागले आणि आज आपण पाहतो की मार्केट खूप विस्तारलेलं आहे. मार्केटमध्ये बँका पहिलं आपण पाहतो की बँका पहिल्या 1991च्या पूर्वी किंवा सरकारी बँका ह्या व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा करत नव्हत्या. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा फार कमी करायच्या. करतच नव्हत्या. जिथं सरकारची हमी आहे तिथंच कर्ज पुरवठा होत होता. परंतु आता विदाऊट गव्हर्नमेंट हमी च्याही मोठ्या फार प्रमाणात आता लोकांना कर्ज पुरवठा होत आहे. छोटे-छोटे व्यापारी असतील, उद्योजक असतील यांना आता मोठ्या फार प्रमाणात कर्ज पुरवठा शासन, बँका करत आहेत आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत एक अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे. स्पर्धेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विकासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, की आता नोकरीची लोकांना वाटायला नोकरी नाही मिळाली, ती व्यवसाय करू, व्यवसाय करता उद्योग हो, उद्योजक होऊ. काही ना काहीतरी स्वतःचा बिझनेस आता लोकं करायला लागलेत. बचत गटाच्या माध्यमातूनही आता आपण पाहतो, की महिला बचत गटाच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्र मोठ्या फार प्रमाणात या महिला बचत गटांना आता कर्ज पुरवठा करत आहे. शासनाचे तसे अनुकूल धोरण आहे, की महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादनही मोठ्या फार प्रमाणात होत आहे व आर्थिक उलाढाल होत आहे. आता आपण पाहतो, की ही स्पर्धा निर्माण केलेली आहे आणि जेवढी स्पर्धा जास्त वाढेल, तेवढा अर्थव्यवस्थेचा विकास जास्त होईल. तेवढ्या लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होतील. लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. लोकांमधील क्षमतांचा विकास होईल आणि म्हणून हे सगळं गरजेचं होतं आणि म्हणून आपण पाहतो की हे उदारीकरणाचे हे फायदे किंवा हे परिणाम असलेले आपल्याला दिसून येतात, की ही वित्तीय धोरणातील सुधारणा अशा प्रकारे आपण पाहतो की 1991 पूर्वी वित्तीय संस्थांवर विशेषतः व्यापारी बँकांवर विविध बंधने होती. उदाहरणार्थ उच्च सी-आर-आर, एस-एल-आर, बँकिंग परवाना पद्धती, व्याजाचे दर कडक नियंत्रण, कर्ज व्यवहारावर नियंत्रण. 1991च्या नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार शिफारशी स्वीकारल्या आणि क्रमाक्रमाने ही सगळी बंधने शिथिल करण्यात आली. कोणती? 1991ची नरसिंहन समिती. एम-सी-क्यूमध्ये येऊ शकतं तुम्हाला, की 1991च्या या समितीमुळे बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या. तर कोणती समिती आहे? नरसिंहन समिती. की या नरसिंहन समितीच्या शिफारसी शासनाने स्वीकारल्या आणि बँकिंग क्षेत्रामध्ये उदारीकरण आणलं. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेत नियामक प्रोत्साहनात्मक. पहिलं रिझर्व्ह बँकेची भूमिका कशी होती? एक दंडुका घेऊन उभी राहणारी व्यक्ती म्हणून होती. आता ती प्रशासक म्हणून. आता आपण पाहतो प्रशासक कसा आहे, की प्रोत्साहनकारी योजना आणणारा आहे. म्हणजे प्रोत्साहनात्मक आता भूमिका आर-बी-आयची आहे. असा बदल त्यामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे बँकांवरील रिझर्व्ह बँकेची बंधने कमी करण्यात आली. सी-आर-आर, एस-एल-आर, बँकिंग दर, बँकेचे व्याजदर ज्याला आपण म्हणतो, इत्यादी दरांमध्ये घट करण्यात आली. आता आपण पाहतो की बँकेचा रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, हे 3.5% 4% आलेलं आहे, की व्यापारी बँकांना किंवा सहकारी बँकांना किंवा देशातील कुठल्याही बँकांना आर-बी-आय आता 3.5% दराने कर्ज पुरवठा करते आणि बँक आपल्याला 8%, 7% दराने, 9% दराने कर्ज पुरवठा करते. पहिलं हाच दर 18%, 20% होता. पहा मग आता 4 वर्षात, 5 वर्षात बँकेकडून घेतलेलं कर्ज दुप्पट होत होतं. एवढा कर्जाचा व्याजाचा दर जास्त होता. आता आपण पाहतो की बँकेचं कर्ज घेतलं तर 9 वर्षे लागतात दुप्पट व्हायला. म्हणजे एवढा फायदा लोकांचा झाला आणि त्यामुळे लोकं खूप बँकेचं कर्ज घ्यायलेत आणि इकडे इन्व्हेस्टमेंट करायलेत आणि त्यामुळे आर्थिक उलाढाल करायले. आर्थिक उलाढाल त्यामुळेच वाढली, की व्याजाचे दर खूप कमी झाले. विदेशात तर विकसित राष्ट्रात तर व्याजाचे दर 1% पेक्षा कमी आहेत. आपल्याकडे तरी आणखी 7%, 8%, 9% व्याजाचे दर आहेत. हे खूप आहेत विदेशाच्या तुलनेत. तरीही 91च्या तुलनेत खूप कमी झाले. 91च्या तुलनेत 18%, 20% दराने कर्ज पुरवठा बँका करत होत्या. आता तो कर्ज पुरवठा आपण पाहतो की 7%, 8%, 9% दराने होत आहे. म्हणजे घेतलं समजा ₹1,00,000 लोन घेतलं तर ते दुप्पट व्हायला 9 वर्षे लागत आहेत किंवा 10 वर्षे, 12 वर्षे लागत आहेत. पहिलं 4 वर्षे, 5 वर्षातच दुप्पट कर्ज व्हायचं. म्हणून लोकं कर्जाच्या भीतीनं कर्ज घेत नव्हते आणि आपलं आहे तसंच जीवन जगत होते. त्यामुळे लोकांच्या आर्थिक सुधारणा झाली नाही, लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या नाही. म्हणून आता आपण पाहतो की व्याजाचे दर झाल्यामुळे लोन एवढं स्वस्त झालंय
की लोक सहजरित्या कशालाही लोन काढत. बँक जेवढी देते तेवढं लोन घ्या म्हणतात आज लोकं. कारण त्याच्यामध्ये आपण पाहतो की लोक आर्थिक उलाढाल करतात. बँकेकडून पैसा घेऊन दुसरीकडे गुंतवणूक करतात आणि त्यामध्ये इकडं 8% पेक्षा तिकडं 25% 30% जास्त नफा कमवतात आणि जो मधला डिफरन्स आहे त्याच्यावर आज बरेच लोकं आपण पाहतो की आज उदरनिर्वाह करत आहेत, व्यवसाय करत आहेत आणि त्यामुळे आता बँकाही खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घेत आहेत आणि लोकही कर्ज घेत आहेत. आणि त्यामुळे आपण पाहतो की अर्थव्यवस्था अशी विकासाच्या दृष्टीने पुढे आलेली आपल्याला दिसून येते. बँक व्यवस्था खाजगी क्षेत्राला खुली करण्यात आली. बँकांना भांडवल कार्यक्षमतेचे व इतर निकष जे बेसल सिस्टम आपण म्हणतो, ही लागू करण्यात आलेली आहे, की त्याच्यावर व्याजदर आता ठरलेले आहेत. त्यानुसार व्याजदर बद होत आता बेसल 2 चालू आहे, 1 संपलेला आहे, 2 चालू आहे. अशा उदारीकरण अर्थव्यवस्थेचं वित्तीय क्षेत्रातील झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर 1992 मध्ये म्युच्युअल फंड आपण पाहतो, की हे क्षेत्र 1999 मध्ये म्युच्युअल फंड 1991 ला म्युच्युअल फंड आणलं, की ज्याच्यामध्ये गरीब लोकही आता म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून आपण पाहतो, की देशाला मोठ्या फार प्रमाणात भांडवल उभा करून देऊ शकतात. छोटी-छोटी बचतही त्यामध्ये आता करता येते. पहिलं हे लोकांपर्यंत नव्हतं. म्युच्युअल फंड हे गरीब लोकांपर्यंत येत नव्हतं. आता आपण पाहतो, की शेअर्स मार्केट असेल त्याच्यावरचं नियंत्रण मोकळं खुलं करण्यात आलेलं आहे आज. आज आपण पाहतो, की शेअर्स मार्केट हे पूर्ण त्यानं जागतिक रूप धारण केलेलं आहे आणि भारताचा एक प्रगल्भ असा शेअर मार्केट असा विकसित झालेला आहे आणि त्यातून देशाला मोठ्या फार प्रमाणात पैसा उपलब्ध होतो, भांडवल उपलब्ध होतं, विदेशी चलन उपलब्ध होतं. अशा प्रकारे उदारीकरणाचे फायदे झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर भांडवल बाजारातही अनेक प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या. उदाहरणार्थ सेबीची स्थापना आपण पाहतो, की सेबी ही शेअर मार्केटचं कंट्रोलिंग करते, विदेशी गुंतवणुकीचं कंट्रोलिंग करते. नवीन रोखे बाजाराची स्थापना झालेली आहे. इन्सायडर ट्रेनिंग नियंत्रण, बदली पद्धती रद्द. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या जागतिक पातळीवरील संस्था आहेत, त्याचा फायदा आता या भांडवल बाजारालाही होत आहे मोठ्या फार प्रमाणात. कर्ज पुरवठा किंवा तशा प्रकारच्या वित्तीय सुधारणा झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत एक उत्तेजित असं वातावरण, प्रोत्साहनात्मक वातावरण, विकासाचं वातावरण तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. नाहीतर पहिले एक साचेबद्धच पद्धती होती. की आपण पाहतो की व्यावसायिकाचा मुलगाच फक्त व्यवसाय करत होता. त्यालाही बंधने होती. 4-2 घराणेच अशी होती की जी व्यवसायामध्ये होती. आज आपण पाहतो की ग्रामीण भागातला विद्यार्थीसुद्धा, साधारण माणूससुद्धा आता मोठा उद्योजक बनू शकत आहे. मोठ्या फार प्रमाणात बँकेचं कर्ज घेऊन उद्योग व्यवसाय उभा करत आहेत. हे अशा प्रकारची एक स्पर्धा आता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे, की नोकरी नाही लागली तरी आपण चांगलं व्यावसायिक होऊ शकतो आणि त्यासाठी बँका आता पुढे येत आहेत. सरकारी बँका असतील, खाजगी बँका असतील किंवा विदेशी बँका असतील मोठ्या फार प्रमाणात कर्ज देत आहेत आणि हे सगळं उदारीकरणामुळे शक्य झालेलं आहे. म्हणजे बँकिंग क्षेत्रात उदारीकरण आणल्यामुळेच हे शक्य झालेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. हा दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा आपण पाहितला उद्योग क्षेत्रातील उदारीकरण, त्यानंतर बँकिंग क्षेत्रातील उदारीकरण. आता राजकोषीय धोरणातील उदारीकरण आपण पाहूया, की सरकारचे आपण पाहतो राजकोषीय धोरण म्हणजे सरकारचं जे वित्तीय धोरण असतं, ज्याला आपण फिस्कल पॉलिसी असं म्हणतो. ज्यामध्ये शासनाचे करविषयक धोरण असेल, कर्जविषयक धोरण असेल, तुटीचा अर्थ भरण्याविषयी, अर्थसंकल्पाविषयी धोरण असतं आणि खर्चाविषयक धोरण असतं. हे 4 साधने राजकोषीय धोरणाची असलेली आपल्याला दिसून येतं, की राजकोषीय धोरणामध्ये मोठ्या फार प्रमाणात सुधारणा उदारीकरणामुळे झालेल्या आहेत. जसं की आपण पाहतो की पहिले सरकारचे कराचे प्रमाण खूप मोठं होतं. अनेक कर पद्धती, बहुकर पद्धती आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये होती. त्यामुळे एकाच वस्तूवर अनेक कर भरावे लागत होते आणि त्यामुळे त्या वस्तूची किंमत प्रचंड वाढायची. वस्तूचा उत्पादन खर्च ₹1 असायचा आणि करच त्याच्यावर ₹9 असायचे आणि वस्तूची किंमत ही ₹10 व्हायची आणि त्यामुळे वस्तूच्या किमती खूप वाढायच्या. म्हणून वस्तूच्या किमती कमी करण्यासाठी सिस्टम आता कर प्रणालीत खूप सुधारणा केलेली आहे. आता आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी नावाचा वन नेशन वन टॅक्स बरोबर आहे. आपण पाहतो की मोदी गव्हर्नमेंटनं जी लागू केला आणि वन नेशन वन टॅक्स आणलेला आहे आणि त्यामुळे आता वस्तूवर एकच कर लागेल. 1000 कर लागणार नाहीत. पहिलं काय व्हायचं केंद्र सरकारचे वेगळे कर, राज्य सरकारचे वेगळे कर, स्थानिक संस्थांचे वेगळे कर यामध्ये रुपयाची वस्तू ₹10 पर्यंत जायची आणि त्यामुळे आपण पाहतो की त्यामुळे आपण पाहतो की खूप वस्तूच्या किमती वाढायच्या कर वाढल्यामुळे.
त्याचबरोबर करामध्ये सुधारणा आणली. आज वन नेशन वन टॅक्स आपण पाहतो. जी-एस-टीमध्ये ट्रान्सपरन्सी आणली. हे सगळं कॉम्प्युटरायझ्ड आहे. कोण किती कर भरायले हे सगळं आता लेखी शासनाकडे किती चाललं, गोष्ट केंद्र सरकारकडे किती चाललं, राज्य सरकारकडे किती चाललं, हे सगळं आता लोकांनाही कळत आहे. त्यामुळे लोकं म्हणतात, की आपण एखादी वस्तू खरेदी केली तर लोकांना आपण त्या गव्हर्नमेंटला टॅक्स भरत आहे. आता तेही लोकांना माहिती होत आहे, किती टॅक्स कटतोय. आपण साधं इंटरनेटचं रिचार्ज जरी केलं, तर आपण त्याच्यामध्ये सर्व्हिस टॅक्स आपल्याला आपण पाहतो, की जी-एस-टी आपल्याला 16%, 8%, 11%, 12% असा भरावा लागत आहे. लगेच आपण ₹50 मारलं तर आपल्याला ₹36 कॉल मिळतात. म्हणजे तेवढा टॅक्स वजा होतो. म्हणजे एवढं ऑनलाईन आता सरकारचं उत्पन्न त्यामुळे वाढले. नाहीतर पहिलं कर चोरी खूप व्हायची. सगळं म्हणजे बाय हँड सगळे व्यवहार व्हायचे आणि त्यामुळे व्यवहाराची नोंद होत नव्हती आणि म्हणून शासनाचं उत्पन्न कमी व्हायचं आणि म्हणजे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा केल्यामुळे आता शासनाचं उत्पन्न खूप वाढलेलं आहे. जी आपण पाहिलेलं आहे. केंद्र सरकारला जी-एस-टी 1,00,000 कोटी पर मंथ मिळत आहे. एवढं उत्पादन वाढलेलं आहे. सगळेच करामध्ये आता ट्रान्सपरन्सी आलेली आहे आणि कर चुकवेगिरी आता कमी झालेली आहे. वस्तूची खरेदी केली तर आता कर भरणा करावाच लागतो. साधं तुम्ही कुठलीही ऑनलाईन वस्तूची खरेदी केली तर त्या बिलामध्ये जी-एस-टी, सी-एस-टी सगळं येतं. एवढी ट्रान्सपरन्सी आता आलेली आहे आणि हे सगळं उदारीकरणामुळे शक्य झालेलं आहे, की सरकारच्या उत्पन्नात वाढ झाली आणि त्यामुळे आता विकासात्मक धोरणं सरकार आता करू शकतं. नाहीतर पहिलं सरकारला विकासासाठी कर्ज घ्यावं लागायचं. कारण कराचं आपण पाहतो कर चोरी खूप होत होती. लोकं करच भरत नव्हते. पण आता उत्पन्न लोकांना लपवता येईना. आपण पाहतो, की सगळं हे आता आधार लिंक झालेलं आहे. आणि आधारवर आता तुमचा जमा, खर्च, बँकिंग व्यवहार हे सगळे आता दिसत आहेत आणि त्यामुळे कोणाकडे किती पैसा आहे, कोण किती उत्पन्नवाला माणूस आहे, हे सगळं आता गव्हर्नमेंटकडे त्याची नोंद व्हायला लागली. पूर्वी हे काहीच नव्हतं आणि हे उदारीकरणामुळे मित्रांनो हे सगळं शक्य झालेलं आहे, की उदारीकरणामुळे तंत्रज्ञानाची आपण आयात केली किंवा देवाण झाली आणि त्यामुळे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात उत्पादन वाढीचा वेग आला. बँकिंग क्षेत्रामध्ये अशी ट्रान्सपरन्सी आली तंत्रज्ञानामुळे. आपण घरबसल्या आता बँकिंग व्यवहार हाताळू शकतो. आपला अकाउंट आपण हँडल करू शकतो. घरबसल्या आपण आपले देणी सेव्हिंग करू शकतो. एटीएमवर बँकेत पैसे टाकू शकतो, पैसे काढू शकतो, की हे सगळं ह्या मोबाईलवर झालेलं आहे. आणि एक आनंद, की बँकेमध्ये आपण पाहतो, की पैसे काढायला जो वेळ जात होता, त्रास होत होता, लाईनीमध्ये उभा राहावं लागायचं. आता हा त्रास, वेळ, सगळा खर्च आता तुमचे श्रम वाढलेले आहेत. एक तुमचं काम आहे तुम्ही घरबसल्या हे सगळं करू शकता. नाहीतर पहिलं गव्हर्नमेंट कर्मचाऱ्याला लाईट बिल भरणं शक्य व्हायचं नाही. कारण लाईट बिलाचा टाईम आणि त्याच्या सर्व्हिसचा टाईम एकच राहायचा. मग घरच्यांना, लहान लेकरांना जावं लागायचं, रांगेत उभं राहावं लागायचं. ऑफिसेस कुठेतरी दूर असायचे. तिथं 100 लोकांची अगोदरच रांग मग लाईट बिल भरायला 1 दिवस जायचा आणि मग तिचा टाईम संपून जायचा. त्याचं मग एक्स्ट्रा पैसे भरावे लागायचे. अशा प्रकारचं लोकांचं नुकसान होत होतं. आता आपण पाहतो की हे सगळं ऑनलाईन झाल्यामुळे घर बसल्या शून्य मिनिटात तुम्ही आता लाईट बिल भरू शकता, टेलिफोन बिल भरू शकता, मोबाईल रिचार्ज करू शकता, गव्हर्नमेंटची एखादी टॅक्स ऑनलाईन भरू शकता. त्याचबरोबर वस्तूची खरेदी ऑनलाईन करू शकता. हे सगळं वित्तीय क्षेत्रातील सुधारणा झाल्यामुळेच हे सगळं उदारीकरणाचे फायदे असलेले किंवा परिणाम आपण पाहतो, की यामुळेच अर्थव्यवस्था आता विकासाकडे वळलेली आहे. ज्यानं हे शिकून घेतलं त्याला त्याचे फायदे मिळत आहेत. आता कॅशबॅक भेटत आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे फायदे आपण पाहतो, की आपल्या परभणीत वस्तू महाग आहे, तर आपण मुंबईहून वस्तू ऑनलाईन वस्तू आता पाहतो, की काही कंपन्या Amazon सारख्या कंपन्या आता आपण पाहतो, की किती मार्केट वाढवलं. तर एक 5 वर्षापूर्वी यांचं 0% अस्तित्व होतं. आज आपण पाहतो, की जगामध्ये एक नंबरच्या ह्या कंपन्या बनलेल्या आहेत. Amazon असेल, आणखी कोणकोणत्या ऑनलाईन कंपन्या असतील. तर ह्या सगळ्या कंपन्या आपण पाहतो, की हे सगळं उदारीकरणाचे फायदे आहेत. विद्यार्थी मित्रांनो. आता बरेच मुलांचे फोन येत आहेत, "सर मी ऑनलाईन शॉपिंगचं दुकान टाकलेलं आहे. ते ऑनलाईन पहा." विद्यार्थ्यांचे मला कॉल आले, "सर ड्रेस घ्यायचा का? ऑनलाईन मी खरेदी विक्रीचं केंद्र सुरू केलेलं आहे." की एवढ्या रोजगाराच्या संधी यातून निर्माण झालेल्या आहेत. हे सगळं उदारीकरणाला श्रेय जातं असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर अ, ते ते चौथा मुद्दा आपण पाहूया उदारीकरणाचा, की परकीय व्यापार धोरणात सुधारणा करण्यात आलेली आहे. परकीय व्यापाराचं धोरण आपण पाहतो, की परकीय व्यापारावर अनेक बंधने होती. 1991 पूर्वी भारताने
संरक्षणात्मक परकीय व्यापार धोरण राबवले होते, ज्यामध्ये संख्यात्मक बंधने, आयातीवरील बंधने, उच्च प्रशुल्के, आयात परवाना पद्धती, निर्यात शुल्क परवाना पद्धती, त्यामुळे भारतीय उद्योगांची कार्यक्षमता व स्पर्धाशक्ती कमी झालेली होती. 1991च्या सुधारणामुळे व्यापार व गुंतवणुकीचे उदारीकरण करून भारतीय उद्योगाची आंतरराष्ट्रीय स्पर्धाशक्ती वाढविण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होता. त्यामध्ये घातक व पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील उद्योग वगळता आयात परवाना पद्धती करण्यात आली. आयातीवरील संस्थात्मक बंधने काढून टाकण्यात आलेली आहे. प्रशुल्के कमी करण्यात आलेली आहे. निर्यात प्रोत्साहन संरचना बळकट करण्यात आली. त्यामुळे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात आता आयात निर्यात आता खुली करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा 5वा मुद्दा आहे उदारीकरणाचा विनिमय दर सुधारणा. विनिमय दर सुधारणा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर जो आंतरराष्ट्रीय व्यापार होतो, त्यामधली देवाणघेवाण. आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय व्यापार हा विदेशी चलनात होतो. मग हे चलनाचा जो विनिमयाचा दर आहे, त्यामध्ये हे आता मुक्त धोरण किंवा उदारीकरणामधून आपण पाहतो की जी बंधने होती ती उठवलेली आहेत. पहिला आपण पाहतो की आता आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढावा म्हणून चलनाचं अवमूल्यन केलं, भारतीय रुपयाचं अवमूल्यन केलं. त्यामुळे आपल्या वस्तू स्वस्त झाल्या. वस्तू स्वस्त झाल्यामुळे आपली निर्यात वाढलेली आहे. आता चालू खात्यावर देखील रुपयाचं परिवर्तन होत आहे किंवा विदेशी चलन कुठे आता आपल्याला उपलब्ध होत आहे, की आपण खाजगी बँका आता मोठ्या प्रमाणात विदेशी चलन उपलब्ध करून देत आहेत आणि त्यामुळे लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचे व्यवहार आता सहजरित्या करत आहेत. 1991 मध्ये रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले. पहा, रुपयाचं अवमूल्यन म्हणजे रुपयाची व्हॅल्यू कमी करणे आणि म्हणजे त्यामुळे रुपयाचं व्हॅल्यू कमी केलं तर आपली वस्तू स्वस्त होते आणि वस्तू स्वस्त केली की विदेशात त्याची मागणी जास्त वाढते. मागणी जास्त वाढल्यामुळे निर्यात वाढते आणि म्हणून आपल्या भारतामध्ये रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं. 1991 मध्ये रुपयाचं अवमूल्यन करून 1992 मध्ये रुपया चालू अंशतः 1994 मध्ये पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला. 1994 मध्ये रुपयाच्या विनिमय दराचे विनिमय दर कमी करण्यात आले. तो मागणी पुरवठ्याच्या आधारे विनिमय दर ठरविण्याची व्यवस्था संमती देण्यात आली. फेरा कायदा पहिला फेरा कायदा होता शिथिल करून फेमा कायदा आणला 1999 मध्ये. फेमा FEMA कायदा 1999 मध्ये आणलेला पहिला फेरा कायदा होता, ज्याने की अनेक बंधने अर्थव्यवस्थेवर होती किंवा विदेशी बाजारावर होती. आता फेमा ॲक्ट आणलेला आहे आणि 1999 मध्ये तो आणलेला आणि त्यामुळे आपण पाहतो की विदेशी व्यापार आता वाढलेला आहे. त्याचबरोबर 6वा मुद्दा आहे उदारीकरणाचा पायाभूत संरचना मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आलेला आहे, की पायाभूत संरचना क्षेत्र खाजगी तसेच परकीय गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली. उदाहरणार्थ ऊर्जा, बंदरे, विमान सेवा कंपन्या, दूरसंचार यामध्ये आता खाजगी क्षेत्राला संधी दिलेली आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये आज तर आपण पाहतो की रस्ते आता खाजगी क्षेत्राला खुले करण्यात आलेले आहेत. उद्याने खाजगी क्षेत्राला खुले. प्रत्येक गोष्ट आता सरकार आता यातून मुक्त होत आहे आणि सगळं आता सगळ्या सेवा ज्या आहेत, उत्पादन क्षेत्र आहेत ते खाजगी क्षेत्राकडे देत आहेत आणि त्यामुळे त्याची गुणवत्ता वाढून त्याच्यामध्ये स्पर्धात्मकता निर्माण होऊन आता लोकांना त्याच्या लाभ घेता यायला लागलेले आहेत, की एक चांगल्या दर्जाचे रस्ते आता तयार होत आहेत. आपण पाहतो की नॅशनल हायवेचं आता स्वरूप बदललेलं आहे. 100च्या स्पीडनं गाड्या जात आहेत. पहिलं अशा प्रकारचे रस्ते नव्हते. आता आपण पाहतो की हे सगळं उदारीकरणामुळे शक्य झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात रस्ते, आता जलवाहतूकही सुधारलेली, विमान वाहतुकीमध्ये खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. त्यामुळे काय झालं की प्रवास आता सुखकारक वाढलेला. आता रेल्वेचं खाजगीकरण गव्हर्नमेंट करत आहे. त्याचबरोबर दूरसंचारण क्षेत्राचं हे खाजगीकरण केल्यामुळे आता खाजगी कंपन्या आल्यामुळे इंटरनेट स्वस्त झालेलं आहे. कॉलिंग फ्री झालेली आहे. नाहीतर पहिला मोबाईल सगळं महाग होतं. कॉलिंग करायला पैसे, कॉल घ्यायला पैसे होते. इंटरनेट महाग होतं. त्यामुळे गरिबांपर्यंत मोबाईल नव्हतेच. आज आपण पाहतो की इंटरनेट फ्री केलेलं आहे, कॉलिंग फ्री केलेलं आहे, विशिष्ट रिचार्जचे पॅक आलेले आहेत आणि त्यामुळे ही एक दूरसंचार क्षेत्रातील क्रांती ही उदारीकरणामुळे झालेली आहे आणि दूरसंचार क्षेत्रातल्या क्रांतीमुळेच इतर सेवांचे लाभ आपण घेत आहोत.
जसं की सरकारच्या सुविधांचा योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर इंटरनेटचा वापर करावा लागतो, मोबाईलचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्याचे लाभ मिळत आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरता येत आहेत, ऑनलाईन शिक्षण घेता येत आहे, ऑनलाईन उद्योगाची परवानगी घेता येत आहे, ऑनलाईन आपले खरेदी-विक्रीचे व्यवहार करत आहे येत आहेत. हे सगळं दूरसंचार मुळे शक्य झालेलं आहे. आज आपण पाहतो की अ, जास्तीत जास्त 1,00,00,000 म्हणजे 100,00,00,000 लोकांपर्यंत हे आता हे ग्रामीण भागापर्यंत आता हे सगळं दूरसंचार क्षेत्र पोहोचलेलं आहे. यामध्ये खाजगीकरण केल्यामुळेच हे सगळं शक्य झालं, उदारीकरण केल्यामुळेच हे सगळं क्षेत्र शक्य झालेलं आहे. नाहीतर आपण पाहतो की इसवी सनाच्या 2000 पर्यंत साधा लँडलाईन सुद्धा लोकांना पाहण्यात नव्हता किंवा त्यावर कोणाला बोलायला मिळत नव्हतं. आज आपण पाहतो की साधारण शेतमजुरापर्यंत मोबाईल गेलेला आहे, रिक्षावाल्यापर्यंत मोबाईल गेलेला आहे, भाजीपाल्यावाल्यापर्यंत मोबाईल गेलेला आहे, कामगारांपर्यंत मोबाईल गेले म्हणजे गरीबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत आता मोबाईल गेलेला आहे. हे दूर क्षेत्रातली क्रांती ही उदारीकरणामुळे झालेली आहे आणि घरबसल्या त्यांची मुलं आता शिक्षण घेत आहेत, ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, ऑनलाईन बँकिंग व्यवहार करत आहेत, ऑनलाईन उद्योजक होत आहेत, ऑनलाईन व्यापार करत आहेत, ऑनलाईन आपण पाहतो की गव्हर्नमेंटच्या सगळ्या योजनांचा लाभ ऑनलाईन घेत आहेत. आपण पाहतो की सगळं ऑनलाईन आता झालेलं आहे आणि ही क्रांती आपण पाहतो की उदारीकरणामुळे आली, जागतिकीकरणामुळे आली, खाजगीकरणामुळे आली. नाहीतर आपण पाहतो की हे गरीब लोकांचा प्रशासनामधील लाभ हा फार कमी होता. कारण आपण पाहतो की खेड्यात लोकं राहत होती, शिक्षण नव्हतं, काही माहिती नव्हतं, अज्ञान होतं, भीती वाटायची आणि म्हणून हे लोकं गावाच्या बाहेर निघतच नव्हते आणि म्हणून शासनाच्या योजना फक्त कागदावर राहायच्या. आता आपण पाहतो की शासनाने आज योजना आणली तर लगेच लोकांना कळायला लागली. मोबाईलवर मेसेज जात आहेत आणि लगेच लोकं घरबसल्या अर्ज करत आहेत. त्यामुळे लाभधारकांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं, गरिबीचं प्रमाण कमी झालं. लोक आता खुल्या मार्केटमध्ये आपले वस्तू विकायला आणत आहेत, व्यापार करत आहेत, उद्योजक होत आहेत, शिक्षण घेत आहेत. सगळ्या गोष्टी आता लोकांना कळायला लागलेल्या आहेत आणि त्याचे लाभ लोकांना मिळाले. हे केवळ उदारीकरणामुळे म्हणा, खाजगीकरणामुळे म्हणा आणि जागतिकीकरणामुळे म्हणा हे शक्य झालेलं आहे आणि हे त्याचे फायदे किंवा अनुकूल परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. परंतु ही 5-6 मुद्द्यांच्या आधारे आपण पाहिलं, की अशा प्रकारे भारतामध्ये उदारीकरण आलेलं आहे आणि भारतीय सेवा सगळं अर्थव्यवस्था ही अशा प्रकारची नियंत्रण मुक्त केलेली आहे आणि त्याचे लाभ लोकांना झालेले आहेत. परंतु याच्या काही मर्यादा असलेल्या आपल्याला दिसून येतात, की उदारीकरणाची प्रक्रिया आणखीनही पूर्ण झालेली नाही. त्याचबरोबर काही राज्यांपर्यंत पोहोचलेली नाही किंवा आपण पाहतो, की उदारीकरणामुळे वाढीचं म्हणजे औद्योगिक गुंतवणूक वाढून औद्योगिक वाढीचा दर वाढेल, रोजगार निर्मिती होईल, या अपेक्षा पूर्ण होऊ शकलेल्या नाही. आपण पाहतो, की गुंतवणूक वाढली परंतु गुंतवणुकीतून रोजगार फारसा वाढलेला नाही. आपण पाहतो, की जॉबलेस डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो किंवा जॉबलेस इन्व्हेस्टमेंट म्हणतो. सगळं हे तंत्रज्ञान आलं. माणसाची गरजच नाही. हे सगळं यंत्र करत आहे आणि त्यामुळे जागतिक उदारीकरण स्वीकारूनही रोजगाराचं प्रमाण वाढलेलं नाही असं आपल्याला दिसून येईल. पाहिजे अपेक्षा जी होती दारिद्र्य कमी होण्याची त्या प्रमाणात दारिद्र्यही कमी झालेलं नाही. ज्या प्रमाणात आर्थिक विषमता कमी होईल ही अपेक्षा होती तीही झालेली नाही. गरिबी दूर होईल ही अपेक्षा पूर्ण झालेली नाही. ज्या अपेक्षा या ठिकाणी पाहितल्या होत्या त्याही झालेल्या नाही. आपण पाहतो, की उदारीकरणामुळे विशिष्ट कंपन्यांकडेच आपण पाहतो, की सगळं पैसा किंवा सगळं केंद्रीकरण झालेलं आहे. उदारीकरणामुळे लघुउद्योगच आपण पाहतो, की बंद पडत आहेत. मोठमोठ्या कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्पर्धा ते करू शकत नाही कारण त्यांच्याकडे भांडवल कमी असतं, तंत्रज्ञानाचं तेवढं कमी असतं आणि त्यामुळे त्यांची वस्तू गुणवत्तायुक्त नसते आणि म्हणून किमती जास्त असतात आणि ते स्पर्धेत टिकू शकले नाही म्हणून लघुउद्योग बंद पडले. शेतकरी आपण पाहतो, की शेतकरी आज अडचणीत आहे. सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून अदाने विकत घ्यायचे आणि स्थानिक मार्केटमध्ये शेतमाल विकायचा त्याला काही किंमत नाही. जागतिक बाजारपेठेतला अमेरिकेतला गहू सहज भारतात यायला लागलेला आहे आणि त्यांची उत्पादकता जास्त आहे. आपली उत्पादकता आणखीनही कमी आहे. इथे शेतकरी जागतिकीकरणामध्ये टिकू शकत नाही. छोटा व्यापारी जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकू शकत नाही. छोटा गुंतवणूकदार जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकू शकत नाही. साधारण शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला त्यामध्ये रोजगार प्राप्ती होऊ शकत नाही. जागतिकीकरणाच्या कंपन्यांनी आता बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सगळं मार्केट कॅप्चर केलेलं आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या कंपन्या आता बंद पडत आहेत. हे जागतिकीकरणाचे प्रतिकूल परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, की मोठ्या फार प्रमाणात बेकारी निर्माण झालेली आहे.
पैशाचं पुन्हा केंद्रीकरण झालेलं आहे. देश 9-10 कंपन्या चालवत आहेत, इतर कंपन्या अडचणीत आहेत. असं असं एकंदरीत आपण पाहतो की त्याची दुसरीही बाजू अशा प्रकारचे तोटे असलेले आपल्याला आता दिसत आहेत. हळू आता तोटे लक्षात येत आहेत. त्यामुळे जागतिकीकरणाचे जसे लाभ झाले तसे तोटेही असलेले आपल्याला दिसून येतात, की थोडक्यात ही अशा प्रकारे उदारीकरण आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेतील अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. या तासाला आपण थांबलात, व्यवस्थित शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.